झाला असता आणि त्यांना जे वाटत होतं त्यांच्या मनात ते शल्य होतं ते दूर होऊन त्यांना पण एक समाधान वाटलं असतं की मराठी माणसासाठी हे दोघे आज एकत्र आले आणि मराठी माणसाची ताकद आणखीन वाढेल याविषयी त्यांच्या मनात शंका नाही. दोन्ही ठाकरेंच्या पुढच्या पिढ्या सुद्धा एकत्रित आल्यात. आदित्य आणि अमित, ह्याला कसं पाहताय? आणि आता कुटुंब म्हणून एकत्र आलेत, राजकीय दृष्ट्या हे एकत्रित राहतील आणि पुढे काही वेगळा आपल्याला भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी उलथापालथ पाहायला मिळेल? नाही नाही, दोघे एकत्र राहतील. आता नवीन पिढी आहे, त्यांनी पण सकारात्मक अशी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच सगळं कुटुंब एकत्र राहून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित बघतील आणि एकत्रितपणे लढतील यात शंका नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. चंदूमामा वैद्य आपल्यासोबत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेख, अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.